नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असे होणार की पार्वती आजीने रेवाला तिच्या मैत्रिणीच्या इथे अक्षयची बायको म्हणून नेण्याचे ठरवले होते। मात्र रेवाचा चेहरा हा खराब झाल्याने पार्वती आजी ही रेवावर खूपच रागावलेली असते आणि हा सर्व अक्षय, अभि आणि रमा यांचा प्लॅन असतो। तर पार्वतीने रेवाचा राग केल्यानंतर अक्षयला तर खूपच आनंद होतो आणि तो रमाकडे खूप असा इम्प्रेस होऊन बघू लागतो। रमा सुद्धा अक्षयकडे बघत असते। त्यानंतर रमा इकडे आपल्या रूममध्ये येते आणि एकटीच विचार करत बसलेली असते। तेवढ्यात तिथे सीमा येते। तेव्हा मात्र रमाला रेवाबद्दल खूप वाईट वाटत असते, कारण सर्वजण हे पार्टीला जाणार आणि रेवा एकटीच घरी राहणार। तर लगेच सीमा ही रमाला समजावते आणि अगं, तुझी ती मैत्रीण खरंच किती डबल रोलची आहे आणि ती तुला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करत असते। तर सीमाला वाटत असते की रेवामुळेच रमाला थोडेसे वाईट वाटते। तर लगेच रमा म्हणते की आई, मला रेवाच्या स्वभावाचं काही वाटत नाही, मी तिचा विचार सुद्धा करत नाही, पण आयाजीचं एक मला विचित्र वाटते की आयाजी कधी कुणाच्या मनाचा विचार का करत नसेल। तर अक्षय सुद्धा रमाला समजावतो आणि तो रमाला म्हणतो की रमा, तू इतकी टेन्शन घेऊ नको। आत्तापर्यंत आयाजीने आणि रेवाने तुला घराबाहेर काढण्यासाठी, आपल्यामध्ये दुरावा निर्माण होण्यासाठी जे काही कटकारस्थान केले ना, त्यांना हे दाखवून द्यायचे की त्यांचा कोणताही या कटकारस्थानाचा काही फायदा होणार नाही आणि आपल्याला फक्त आता एकच प्लॅन करायचा, आयाजी आणि रेवा यांच्यामध्ये फूट पाडायची आणि यामध्ये आम्हाला तुझी साथ हवी, असे अक्षय प्रेमाने रमाला विचारतो। तर रमा सुद्धा खुश होऊन अक्षयला होकार देते आणि माझी तुम्हाला कायम साथ असेल असे इम्प्रेस होऊन ती अक्षयला म्हणते। तर अक्षय खुश होतो आणि अक्षय आणि रमा हे मस्त असा डान्स करू लागतात आणि त्या दोघांचा इतका मस्त असा रोमांस चाललेला असतो। तेवढ्यात तेथे रेवा येते आणि रेवा ते सर्व रोमांस पाहून तिचा तर आणखीनच जळफळाट होतो। तर लगेच रेवा घाईने पार्वती आजीच्या रूममध्ये येते आणि पार्वती आजीची माफी मागू लागते। तर पार्वती आजीला मात्र रेवाचा खूपच राग असतो। तर पार्वती आजी ही रेवाला थोडासा सुद्धा मान देत नाही आणि तेव्हा रेवाला आणखीनच पार्वती आजीचा राग येतो। त्यानंतर इकडे रेवाच्या चेहऱ्याला जी काही ॲलर्जी झालेली असते त्यासाठी रमा ही प्रेमाने रेवासाठी लेप घेऊन येते। तर रेवा लगेच रमाला विचारते की रमा, तू या घरामध्ये आयाजीचा इतका त्रास कसा सहन करते आणि तुला हा त्रास कसा सहन होतो? तर लगेच रमा म्हणते की हे घर माझे आहे आणि या घरात माझा हक्क असून या घरात जर राहायचे असेल तर मला सर्वांचा मान हा राखावाच लागेल आणि आजीच्या स्वभावाला तर काही औषधच नाही, असं रमा हसून म्हणते। त्यानंतर इकडे पार्वती आजीची थोडी तब्येत बरी नसते आणि ती बीपीच्या वगैरे काही गोळ्या घेत असते। तेवढ्यात तिथे जान्हवी येते आणि जान्हवी तेवढ्यात जोराने ओरडत येते। तर पार्वतीच्या हातातील तो डब्बा लगेच खाली पडतो आणि पार्वती ही जान्हवीवर जोराने ओरडते। तर लगेच तेवढ्यात तिथे रेवा येते आणि रेवा म्हणते की आयाजी, तुम्ही इतक्या रागावू नका, मी सर्व काही व्यवस्थित करून देते। तर पार्वती आजी रेवाकडे बघत सुद्धा नाही आणि तेथून बाहेर येते। तेव्हा पार्वती आजी ही सर्वांना तिच्याबरोबर पार्टीला घेऊन जाण्यासाठी आवाज देते आणि सर्वांना तयार झाले का असे विचारते। तर रमा लगेच पार्वती आजीबरोबर ही रेवामुळे जायला तयार नसते आणि पार्वती सर्वांना घेऊन पार्टीमध्ये गेलेली असते। पण पार्वतीच्या अचानक लक्षात येते की तिने गोळ्या औषधं घेण्याचे विसरले। तेवढ्यात पार्वतीच्या लक्षात येते आणि ती सीमाला म्हणते की सीमा, मी लगेच घरी जाऊन येते कारण मी माझ्या गोळ्या घेण्याचं विसरले। तर पार्वती ड्रायव्हरला घेते आणि लगेच घरी येते। तर रेवा इकडे पार्वतीच्याच रूममध्ये असते आणि रेवा मुद्दाम त्या सर्व गोळ्या औषधं हे डस्टबिनमध्ये फेकून देते। तर पार्वती घरामध्ये येते आणि रूममध्ये येऊन ती आपल्या गोळ्या औषधं शोधू लागते। तेव्हा पार्वती रेवाला विचारते की माझ्या गोळ्या औषधं कुठे आहेत? तर लगेच रेवा म्हणते की आयाजी, मी तर सर्व डस्टबिनमध्ये फेकून दिले। तर पार्वतीला आणखीनच रेवाचा राग येतो आणि पार्वती जोराने ओरडलेली पाहून रमाला समजते की आयाजी इतक्या लवकर पार्टीतून घरी कशा आल्यात? रमा सुद्धा घरीच असते। तर रमा लगेच ही पार्वतीच्या रूममध्ये येत असते आणि पार्वती आजी ही रेवाला म्हणत असते की रेवा, तू काही बिनडोक आहे का? डोक्याचा जरासुद्धा तुला भाग आहे का? आणि मला आता इंजेक्शनची खूप गरज आहे आणि त्या गोळ्यांची सुद्धा, आणि तू तर ते फेकून दिले।
तर रेवा रडतच म्हणत असते की आई आजी मला असे वाटले की ते इंजेक्शन आणि गोळ्या औषधं हे खाली पडल्यामुळे खराब झाले असतील म्हणून मी फेकून दिले। तर लगेच पार्वतीला खूप असा त्रास होऊ लागतो आणि चक्कर आल्यामुळे पार्वती ही खाली पडते। तर रमास हे सर्व बघून तिला तर खूप मोठा धक्का बसतो। रमा सुद्धा खूप घाबरलेली असते आणि रमा ही घाईने लगेच रेवाला म्हणते की रेवा तू जे काही इंजेक्शन आणि गोळ्या फेकून दिल्या तू त्या डस्टबिनमध्ये जा आणि त्या लवकर घेऊन ये। तर रेवा म्हणते की शी मी त्या डस्टबिनमध्ये हात घालणार नाही। तर पार्वतीला रेवाचा खूपच राग येतो। तर रमा म्हणते की ठीक आहे रेवा तू आई आजीकडे लक्ष दे, मी त्या डस्टबिनमधून त्या गोळ्या औषधं घेऊन येते। तर त्या डस्टबिनमध्ये रमाला ते इंजेक्शन सापडते आणि रमा खुश होऊन पार्वती आजीला इकडे येते। पार्वती आजीला म्हणते की आई आजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आता हे इंजेक्शन घेतले ना तुम्हाला खरंच खूप बरे वाटेल। तर रमा ते इंजेक्शन चेक करते, मात्र त्या इंजेक्शनची जी काही एक्सपायर डेट असते ती पूर्ण होऊन गेलेली असते। तर रमाला आणखीनच मोठा धक्का बसतो। तर रमा थोडी सुद्धा डगमगत नाही आणि ते इंजेक्शन फेकून देते आणि ड्रायव्हरला घेऊन लगेच दुसरे इंजेक्शन आणण्यासाठी ती बाहेर येते। रमा घाईने ते इंजेक्शन घेऊन येते। तर लगेच रेवा तिच्या हातातील ते इंजेक्शन घेते आणि रमाला म्हणते की रमा तुला अक्कल वगैरे काही आहे का नाही, आणि लगेच रेवा पार्वतीच्या रूममध्ये येते आणि रेवा नाटक करत पार्वती आजीला खोटं बोलते की आई आजी तुमची तब्येत इतकी बिघडल्यामुळे मला खरंच खूप घाबरल्यासारखे झाले, मग मी लगेच घाईने हे इंजेक्शन तुम्हाला घेऊन आले, मला खरंच तुमची खूप काळजी आहे असं रेवा खोटं बोलते। तर लगेच पार्वती आजीला मात्र रेवाचा खूप राग येतो आणि ती रेवाला बाहेर जाण्यासाठी सांगते आणि रमा ही दारातच उभी असते आणि रमाला डोळ्याचा इशारा करून ती आपल्याजवळ बोलवते आणि रमाला ती इंजेक्शन देण्यासाठी सांगते। तर रमाला खूप आनंद होतो आणि पार्वतीला ते इंजेक्शन दिल्यानंतर खूप असे बरे वाटते आणि पार्वती लगेच रमाचे आभार मानते आणि रमा मला माफ कर असे ती बोलते आणि रेवावर आणखीनच चिडते आणि रेवाला म्हणते की आज तू मला मरणाच्या दारात पाठवले होते, तुझ्यामुळे मला आज खरंच खूप त्रास झाला असं ती रेवावर ओरडते। तर रमा खूपच खुश होते आणि आपल्या रूममध्ये पार्वतीला येते आणि पार्वतीला काहीतरी खाण्यासाठी घेऊन यावे असं तिला वाटत असते, म्हणून ती पार्वतीसाठी काहीतरी खाण्यास बनवते। तर लगेच पार्वती आजी रेवाला म्हणते की आज तुझ्यामुळे हे असे घडले आणि मला ते रमाचे आभार मानावे लागले आणि आणखीन तू काय करायला लावशील तेच मला कळत नाही। तर रेवाचा खूप असा जळफळाट होतो। तर रेवा आपल्या रूममध्ये रडतच निघून जाते। तर लगेच अक्षय आणि बाकी सर्वजण घरी येतात आणि अक्षय रेवाला विचारतो की काय झाले, तर रेवा काही सांगत नसते आणि अक्षयच्या लक्षात येते की नक्की पार्वती आजी रेवावर ओरडली असणार आणि आता ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला खूप असा मस्त प्लॅन करता येईल। तर रमा झालेला सर्व प्रकार ही सर्वांना सांगत असते आणि रमा सीमाला सांगत असते की आई आजीची तब्येत अचानक बिघडली आणि मी घाईने लगेच शेजारच्या मेडिकलमधून इंजेक्शन घेऊन आले, तेव्हा आई आजींना आता बरे वाटले। तर अक्षयला सुद्धा समजते की आज रमामुळे आई आजीचा जीव वाचला। तर अक्षय सुद्धा रमावर खूपच इम्प्रेस होतो आणि रेवावर खूपच असा भयंकर चिडलेला असतो। तेव्हा अक्षय रेवाला घरातून बाहेर जाण्याची धमकी सुद्धा देतो। तेव्हा रेवाचा मात्र सर्वांसमोर पोपट बनलेला असतो आणि कुत्र्यासारखी हालतीची झालेले असतात। तर आता अक्षय आणखीन असे कोणतेही प्लॅन रमासोबत करणार आणि रेवाला या घरातून लवकरच कसा हकलपट्टी करणार आणि शशिकांत रेवा आई आजी यांच्यामध्ये कशी फूट पाडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।